60 वर्षांपूर्वी वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचं जे एक पवित्र बीज रोवलं होतं, आज त्याच बीजांकुरातून उभा राहिलाय एक अथांग वटवृक्ष, ज्याच्या छायेत लाखो करोडो नागरिक आज सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत। या वटवृक्षाला खंबीरपणे उभे राहण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर मोलाचा हातभार लावला तो शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी। त्यांची ऑन ग्राउंड काम करण्याची कार्यशैली आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून झटण्याची वृत्ती आम्हा सर्व शिवसैनिकांना नेहमीच जनसेवेसाठी प्रेरणा देते। बाळासाहेबांचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीज खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनीच सत्यात उतरवलं आणि याच प्रेरणेतून सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुखी करण्यासाठी धावून आली शिवसेना जनतेच्या दारी। शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन आयोजित शिवसेना जनतेच्या दारी शासकीय मोफत दाखले नोंदणी अभियान केवळ उपक्रम न राहता लोकसेवेची वारी झाली। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या लोकसेवेच्या वारीसाठी प्रत्येक शिवसैनिक आत्मीयतेने आणि तळमळीने सामान्य माणसाच्या सेवेसाठी खंबीरपणे मैदानात उभा राहिला। जूनच्या प्रत्येक रविवाराला शिवसैनिकांनी थेट सेवेचा वार बनवला। हाती भगवा आणि मनी जनसेवेचा वसा घेऊन प्रत्येक शिवसैनिक लोकांच्या मदतीसाठी सेवेकरी झाला। हे अभियान जूनच्या पहिल्या रविवारी दिंडोशी आणि गोरेगाव विधानसभा, दुसऱ्या रविवारी जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरी पूर्व विधानसभा, तिसऱ्या रविवारी वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम विधानसभा, चौथ्या रविवारी मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा अशा 8 विधानसभा मतदारसंघातील 60हून अधिक शिवसेना शाखांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले। या लोकसेवेच्या वारीत 25,000हून अधिक नागरिकांनी थेट लाभ घेतला। आयुष्यमान भारत कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, स्मार्ट रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि वास्तव्याचा दाखला अशा 9 प्रकारच्या शासकीय सेवांची नोंदणी यशस्वीरित्या पार पडली। ऐन ऍडमिशनच्या काळात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला। माझ्या आधार कार्डचं काम होतं तर ते मोफत करून देण्यासाठी मी सिद्धेशदादा कदम आणि पूर्ण शिवसेनेचे आभारी आहे। मी इकडे आधार कार्ड अपडेट करायसाठी आली आहे आणि इकडचं सगळं मॅनेजमेंट स्किल आहे ते एकदम ॲक्सिलेंट आहे आणि मी सिद्धेश दादा आणि एकनाथ शिंदे यांचे थँकफुल आहे। नोकरी करणाऱ्या महिला आणि गृहिणींना मदतीचा हात मिळाला। मी आयुष्यमान कार्डसाठी इथे आलेले, इकडचं नियोजन खूप छान होतं, ते माझं कार्डचं काम पूर्ण झालं। शिंदे साहेबचं धन्यवाद आणि सिद्धेश दादा कदम यांचं पण धन्यवाद। खूप छान नियोजन आहे। आज या ठिकाणी सिद्धेश सरांनी आणि एकनाथ साहेबांनी जो कॅम्प लावला त्यामुळे खरोखरच आम्हाला खूप उपयोग झाला। या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लागणारे गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट मिळतात, त्यामुळे सर्वांना मदत होते आणि सर्वात विशेष म्हणजे हे सर्व निःशुल्क आहे। यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च केलेले नाहीयेत। तर ज्येष्ठ नागरिकांना अगदी घराच्या जवळ मोफत सेवा मिळून एक हक्काचा आधार मिळाला। मी शरदचंद्र महाजन आपले आभार मानतो की इथे मी कार्ड काढण्यासाठी आलेलो आहे। आयुष्यमान कार्ड वगैरे वगैरे सिद्धेश कदम आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे तो फारच चांगला आहे, कारण आम्हाला त्याची गरजच आहे। मी आज ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी आलेली आहे। माझं ज्येष्ठ नागरिक कार्ड, आधार कार्ड अपडेट केलेलं आहे आणि मी स्मार्ट कार्ड पण काढलेलं आहे। माझे सगळे कामे व्यवस्थित झालेले आहेत। त्याच्यासाठी मी शिंदे साहेबाचे आणि सिद्धेश कदमचे आभार मानत आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। कोणत्याही मोबदल्याशिवाय सन्मानाने मिळालेली ही सेवा खऱ्या अर्थाने लोकसेवेची वारी ठरली आणि या वारीमुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू आणि समाधान आमच्या कामाची अमूल्य पावती ठरली। जनसेवेची ही वारी आता अशीच अविरत सुरू राहील। जनतेच्या हक्कांसाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आणि सज्ज राहील, कारण जनसेवा हीच आमची वारी। शिवसेना सदैव जनतेच्या दारी।